हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. कशा आहात सगळे? सो आज आपण चाललो आहे स्पितीला. 2015 साली मी पहिल्यांदा गेलो होतो लेह लडाखला. त्यावेळेस स्पितीचं नाव ऐकलं होतं की खूप रिमोट लोकेशन आहे आणि ॲडव्हेंचरस रोड्स आहेत. सो आज मला 11 वर्षांनी परत चान्स मिळाला आहे स्पितीत जायचा. सो एक्सायटेड तर खूप आहे. बघूया कशी होती आहे ट्रिप. संध्याकाळी 8:30 वाजता आम्ही पेट्रोल भरून निघालो आहे पुण्यातून. थांबलो होतो आत्ता चहा प्यायला. तर प्लॅन तर आमचा असा आहे की रात्रभर गाडी चालवायची आणि सकाळी रेस्ट घ्यायची, म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. दिवसाला साधारण 500 ते 550 किलोमीटर कव्हर करायचे आहेत. पुण्यापासून आम्ही 4 जणं आहोत. ओळख तुम्हाला पुढे करून देईनच मी सगळ्यांची. आम्ही निघतानाच ठरवलं होतं की काही बुकिंग हॉटेलचे करायचे नाहीत, कुठे राहायची सोय बघायची नाही. डायरेक्ट जिथं जाईल तिथं गाडी हॉटेलच्या बाहेर थांबवायची, बुकिंग करायचं आणि राहायचं. सो एकदम सगळं इम्प्रॉम्प्टू प्लॅन्स असणार आहेत ह्या ट्रिपमध्ये. फिक्स्ड असं काहीच नाही आहे. हां गाईज, तर 10 तारखेची सकाळ आहे आज आणि आत्ताशी आम्ही धुळे क्रॉस केलेले. कसं वसं 300-350 किलोमीटर आमचं एका रात्रीत झालेलं आहे. ट्रॅफिक खूप होतं विकेंड असल्यामुळे. आणि आता आम्ही निवांतच चालणार आहोत. सेंधवाला राहायचा विचार आहे आज. सो सेंधवात राहू आम्ही आणि आज संध्याकाळी मग पुढे जयपूरची जर्नी कंटिन्यू करू 6-7 वाजता वगैरे. बाकी रात्री जेवण मस्त बटर चिकन वगैरे केलं होतं. तर रात्रभर आपलं हेल्थ कोल्ड्रिंकचे डोसेस चालूच आहेत. सो पुण्यावरून 4 आणि दिल्लीवरून डायरेक्ट जॉईन होणारे 2, असे टोटल आम्ही 6 लोक आहोत ह्या ट्रिपमध्ये. देखो गाइस कैसे रैश ड्राइविंग किया और बंदे ने पूरा दिया है. सो आत्ता आम्ही सेंधवाला पोचलो होतो आणि राहायची रूम शोधत होतो. तर आम्हाला गुगल मॅप्सवर बस स्टँड शेजारी कुठलं तरी हॉटेल दाखवत होतं, पण तिकडं गेलो तर ते अस्तित्वातच नव्हतं. म्हणून मी मागे एक बघून ठेवलं आहे हॉटेल. तिकडं आम्ही आत्ता परत चाललो आहे. तर हे राईट साईडला हॉटेल आहे मी बघून ठेवलेलं. जरा डिसेंट वाटलं म्हणून इथं आम्ही आलो आहे परत. तर आता बघूयात आज जाऊन हॉटेल कसं वाटतंय राहायला. पार्किंग तर बरं दिसतंय, हॉटेल पण चांगलं आहे. सो गाईज, अशा प्रकारे आम्ही दिवसभर विश्रांती करून मस्त झोप काढून पोटभर जेवण करून आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. सेंधवापासून आम्ही जाणार आहेत. प्लॅन आमचा ग्वाल्हेरला जायचा. सो आता छोटासा ब्रेक घेतला होता आणि आता आम्ही परत निघालो आहे पुढे ग्वाल्हेरच्या दिशेनं. बघू कुठपर्यंत पोचतोय आज रात्री. प्लॅन तर आहे ग्वाल्हेरला पोचायचा, पण जशी साथ देईल तशी गाडी आणि शरीर दोन्ही. चला रे भरभर, उशीर होतोय. आवरा भरभर, चला. ग्वाल्हेर अजून 300 किलोमीटर 350 किलोमीटर लांब आहे. सो लेट्स सी. आज आपण अलीकडेच कुठेतरी थांबणार आहोत आणि रेस्ट घेणार आहोत आणि मग संध्याकाळी परत चंदीगडपर्यंतचा प्रवास चालू करणार आहोत. आता मस्त उजाडतंय, सकाळ होतीये आणि एकदम प्लेझंट वातावरण आहे आणि मजा येते गाडी चालवायला. 8:30 वाजलेत सकाळचे आणि आता आम्ही शिवपुरीच्या इकडे पोचलेलो आहोत. ऊन वाढतंय त्यामुळे आता आम्ही शिवपुरीत झोपणार आहोत. दिवसभर रेस्ट घेऊ आणि मग पुढे संध्याकाळी परत चंदीगडपर्यंतची जर्नी कंप्लीट करणार आहोत. साधारण 650 ते 700 किलोमीटर राहत आहेत चंदीगडच्या डिस्टन्सला. ग्वाल्हेरपासून आता आम्ही 100 किलोमीटर लांब आहोत. टुडे इज द 3rd कंसेक्यूटिव नाइट वी आर ट्रैवलिंग. अभी हम सुबह होटल में रुकते हैं, खाना पीना करते हैं, सो जाते हैं 5-6 घंटा और फिर रात को वापस गाड़ी पे बैठ के ट्रैवल करते हैं. अभी हम हैं आगरा के यहाँ पे, अराउंड 20 किलोमीटर्स फ्रॉम आगरा. वी आर गोइंग टू टेक द बाईपास एंड देन वी आर गोइंग टू प्रोसीड टू चंडीगढ़ फ्रॉम कर्नाला एंड सोनीपत पानीपत रूट. We are planning to reach Chandigarh by 12 in noon. Let's see how it goes. The traffic on this route is pretty weird. Nobody is following lanes. Too many trucks. I can't even begin. See, here itself you can see.
कैसे कैसे ट्रक्स के बीच में से निकालना पड़ रहा है। मज़ा तो आ रहा है। फर्स्ट मॉर्निंग एट सेंधवा, सेकंड मॉर्निंग एट शिवपुरी, एंड थर्ड मॉर्निंग वी आर प्लानिंग टू रीच चंडीगढ़ नाउ नॉन स्टॉप। Everybody is exhausted, pretty much exhausted due to continuous riding. सबको फटीग आया हुआ है। तो चंडीगढ़ में जाके मस्त 1-2 दिन की रेस्ट करेंगे चंडीगढ़ में, और फिर आगे जाएंगे हम लोग। अभी भी काफ़ी दूर है चंडीगढ़, पहुंचने में बहुत टाइम लगेगा, और थक तो गए यार, क्या बोले। 3 दिन से कंटिन्यूस चला रहे, थक तो गए, झूठ नहीं बोलूँगा। गुड मॉर्निंग पब्लिक, गुड मॉर्निंग, कैसे हो तुम लोग। आज का 3rd डे है और अभी हम हैं दिल्ली के आउटस्कर्ट्स के। यहाँ पे दिल्ली हम क्रॉस करने वाले हैं। होपफुली बिफोर 8 वी क्रॉस दिल्ली, एज वी डोंट वांट टू गेट स्टक इन क्राउड एंड ट्रैफिक ऑफ दिल्ली। सो लेट्स सी हाउ इट गोज। तो वी हैव ऑलमोस्ट रीच चंडीगढ़ नाउ। तो अभी मस्त होटल लेंगे और रेस्ट करेंगे। सो गाइज हम पहुंच गए चंडीगढ़ में। लगभग 3 दिन ड्राइव करने के बाद, कंटिन्यूस ड्राइव करने के बाद हम चंडीगढ़ पहुंच गए। और होटल यहाँ पे हमने बुक किया था जब हम चाय के लिए रुके थे तब। हेलो गाइस, गुड मॉर्निंग। तो आज तीसरा दिन है और सबकी रेस्ट अच्छे से हो चुकी है, सब रेडी हो रहे हैं। नाउ वी आर गोइंग टुवर्ड्स चंडीगढ़ से निकल के हम जा रहे हैं शिमला नारकंडा। तो हमने लगभग अभी चंडीगढ़ छोड़ दिया है और शिमला का हाईवे लग गया है हमें। तो अभी पूरा सब हाईवे है। टर्न्स पे गाड़ी लीन बढ़िया हो रही है और ट्रैफिक भी कम है, इसकी वजह से स्पीड भी अच्छा मेंटेन हो रहा है। सुबह हम होटल से आराम से 10 बजे ब्रेकफास्ट करके निकले थे। हमारा आज का डेस्टिनेशन नारकंडा है, जो शिमला के आगे तकरीबन 2-2.5 घंटे गाड़ी चला के जाना पड़ता है। तो उधर तक आज हम जाएंगे। रास्ता पूरा ऐसा ही हाईवे है और ट्रैफिक आप देख रहे हो कम है, तो कोई टेंशन नहीं है। ट्रैफिक काफ़ी डिसिप्लिन्ड भी है यहाँ की, तो ओवरटेकिंग के टाइम कुछ टेंशन नहीं होता है। ये चेंज ऑफ टेम्परेचर काफ़ी अच्छा लग रहा है, ठंडा लग रहा है, सुकून मिल रहा है, बॉडी को पसीना नहीं हो रहा है, तो अच्छा लग रहा है। तर मित्रांनो, आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत जवळपास, आणि आम्ही पोचलेलो आहोत हॉटेलच्या डेस्टिनेशनवर। तिकडे जाऊन रेस्टच आहे। तर तुम्ही बघू शकता यार, काय सुंदर रस्ता आहे आणि मस्त सनलाईट येतोय त्यातनं। हा, असं वाटतंय की इकडं थांबावं 1 तासभर आणि नुसतं बघत राहावं, इतका सुंदर व्ह्यू आहे। मजल करून शेवटी डावीकडे जे आहे ते आमचं हॉटेल सापडलेलं आहे आम्हाला। आता इकडं बुकिंग तर केलेलं आहे, पण रूम्स तर दिसत नाही आहेत। सो जरा जाऊन विचारतो त्यांना काय आहे, आणि राहायची सोय बघतो कशी करायची, काय करायची, पोरांची गाड्या कुठे पार्क करायच्या ते। सो आज फायनली एवढे दिवस गाडी चालवल्यानंतर आपण किन्नौर व्हॅलीत एंटर करत आहोत। सकाळी आम्ही 11च्या दरम्यान निघालो आहे हॉटेलवरनं, आणि आजचा स्टॉप आहे आमचा चिटकुल, जो की लास्ट विलेज आहे इंडियाच्या बॉर्डरवरचं। पुढे तिबेट, चायना, वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट चालू होतं। सो आत्ता तर सगळा हा किन्नौर व्हॅलीतनं रस्ता आहे पुढे करचमपर्यंत। लेफ्ट साईडला खूप खोल दरी आहे माझ्या,
साधारण 1001 फूट डायरेक्ट ड्रॉप आहे आणि हा सगळा रस्ता असा डोंगरातनं पोखरलेला आहे. इतका सुंदर वाटतं इथं गाडी चालवायला. आणि हलका पाऊस चालू आहे त्यामुळं माझ्या कॅमेरावर पण थेंब पडत आहेत पावसाचे, त्यामुळं थोडंसं कदाचित चित्र विस्कटू शकतं. तर तेवढं प्लीज समजून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथपर्यंत पोचलाच आहात तर चिटकूल कसं दिसतं ते पण एकदा बघून घ्या. माझी इकडं ड्रोन उडवायची खूप इच्छा होती, पण जसं की तुम्ही वेदर बघू शकताय, पाऊस पडतोय, सो रिस्की प्रकरण आहे. हा दुसरा ब्रिज लागला आहे आम्हाला जवळपास, जो अख्खा जवळ व्हॅली चेंज करवतोय. लाईक या डोंगरावरनं डायरेक्ट त्या डोंगरावर आहे. इतका खोल दरी आहे ना आणि खालती काय सांगू तुम्हाला. यार डोंगरात गाडी चालवायची मजाच काही वेगळी आहे माहिती का. काय मजा येते. हळू चल. काय सांगू तुम्हाला, इतकी मजा येते ना आता मला गाडी चालवायला. असे मस्त उंच डोंगर, त्यात मस्त लांब लचक रस्ता, त्यातनं आपण कंटिन्युअस चाललोय एका स्पीडनं. वा 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 वा, मजाच येते. सो हा मिलिटरी एरिया आहे इकडे राईट साईडला, त्यामुळे इथे ड्रोन्स आणि बाकीचं काही उडवायला अलाउड नाही आहे. सो तुम्ही येत असाल तर तुम्ही पण ती काळजी घ्या की इथं ड्रोन्स आणि बाकीचं काही शूटिंग करू नका. हा एरिया पास झाल्यावर जे काय करायचं ते करू शकता तुम्ही. सो डॅमपाशी पोचलो आहे आम्ही आता इकडं थोडासा एक रिफ्रेशमेंट ब्रेक घेऊ. बिअर शॉप दिसतंय मस्त, पण ड्राईव्ह करताना प्यायची नाही, त्यामुळं आम्ही काही पिणार नाही आहोत. सो इकडनं आम्हाला चिटकुलला राईट साईडला वळायचं आहे. इकडनं आम्ही राईट साईडला वळू आणि आज चिटकुल आहे. सो आम्ही एक 20 मिनटं थांबलो होतो, ब्रेक घेतला होता आणि नंतर राईट साईडला वळालो. आणि जेव्हापासून वळालो आहे तेव्हापासून मेला हा पाऊसच लागला आहे. एवढा पाऊस आहे ना काय सांगू तुम्हाला. पूर्ण नखशिकांत भिजलो आहे आम्ही. रस्ता पण काही फार चांगला नाही आहे, अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. तुम्ही बघू शकताय की किती खड्डे वगैरे आहेत तिथे. सो गाडी एकदम स्पीड स्लोच चालवावा लागतो आहे आणि पाऊस पण आहे, त्यामुळे विजिबिलिटी पण थोडी कमी झाली आहे. त्यामुळे दिसायचे पण वांदे आहेत. एकंदर मजा येते आहे, चॅलेंजिंग आहे बरंच. सो येस, तुम्हाला आवाज येतोय का पावसाचा. असे अजून 30 किलोमीटर जायचं आहे आम्हाला या पावसात. मजा येणार आहे. एक्सपेक्टेडच नव्हतं की पाऊस येईल म्हणून, त्यामुळे रेनकोट पण नाही घातलेला. सगळं ओलं झालं आहे, बनियन सकट सगळं ओलं झालं आहे माझं आत्ता. 40 किलोमीटरमध्ये लँडस्लाईड नाही व्हावे म्हणजे मिळवलं. लँडस्लाईड वगैरे झाली तर इकडनं यू टर्न मारून परत रेकॉन्गपेओपर्यंत गाडी चालवत जायला लागेल. होपफुली होणार नाही. 3 दिवसापूर्वी झाली होती पण ती क्लिअर झाली आहे. आता नवीन नाही होणार या पावसामुळे, असे आपण होप्स ठेवायचे आणि हळूहळू हळूहळू जात राहायचं. हरीचं नाम घ्यायचं आणि गाडी चालवायची. तुम्ही बघूच शकताय काय मस्त वेदर आहे आणि राईट साईडला पण खोल दरी आहे. तर चॅलेंजिंग रस्ता आहे चिटकुलचा. आणि जर का संध्याकाळी हिमालयात तुम्ही गाडी चालवणार असाल तर पावसाची शक्यताही असतेच. जाऊ दे आठा टोपे जाऊ दे आम्हाला. आम्हाला कुठंतरी थांबायला लागणार आहे इथे शेड बघून, कारण कुणालचे हात गारटलेत. सो आता बघू शेड कुठे मिळते आहे आणि तिकडं थोड्या वेळ थांबून जरा क्लच चेंज करता आले तर कुणालला बघायचं आहे. सो पूर्ण पावसाने आम्हाला भिजवलेलं आहे, ओलं केलेलं आहे. आमच्या चड्ड्या सगळ्या ओल्या झालेल्या आहेत आणि आता पाऊस गायब आहे. तिथं मस्त राईट साईडला डोंगरावर बर्फ पडलेला आहे आणि इथं कडाक्याचं ऊन आहे. चिटकुल अजून 3 किलोमीटर लांब आहे. सो 3 किलोमीटर असाच रस्ता आहे सगळा घाणेरडा. त्यामुळे आता पेशंटली चालवण्याखेरीज दुसरा काही पर्याय नाही आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेत जवळपास आणि सगळेच दमलेत पावसात भिजल्यामुळे. ड्रायव्हिंग आज काही फार झालं नव्हतं, 250 किलोमीटर आहे आजचं ड्रायव्हिंग, पण तरीसुद्धा दमलेत पावसामुळे. चिटकुलमध्ये फायनली पोचलो, पण हॉटेल शोधता नाकी 9 आले. सगळीकडनं जाऊन बघितलं पण हॉटेलपर्यंत गाडी जायचा रस्ताच नव्हता.
मग फायनली एक ऑफवे सापडला जिकडे आम्ही गाडी घालायचा प्रयत्न केला आणि गाड्या अडकून बसल्या. मग परत सगळी धक्काबुक्की करत गाडी काढली आणि तिसऱ्याच रस्त्याने वरती घातली आणि फायनली हॉटेल मिळालं आम्हाला. हिमालयाच्या कुशीत वसलेले चिटकुल म्हणजेच भारताच्या सीमेवरील शेवटचे पण थेट स्वर्गाचा अनुभव देणारे एक देखणे गाव. जिथे जगाचा रस्ता संपतो तिथूनच खऱ्या अर्थाने आत्म्याच्या एक अद्वितीय आणि अनंत प्रवासाची सुरुवात होते. तेथे खळखळत वाहणारी निळीक्षार बसपा नदी आणि आभाळाला भिडणारे बर्फछदित कडे पाहताना मन भारावून जाते. बोचरा थंड वारा आणि चहूबाजूला पसरलेली पर्वतांची शांतता रडारवर नसलेल्या एका वेगळ्याच जगाची अनुभूती देते. स्पिती व्हॅली सर्किट बाईकवर करणाऱ्यांनी किंवा कारनी करणाऱ्यांनी चिटकुलला आवर्जून भेट द्यावी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो चिटकुलला काल आपण थांबलो होतो आणि रेस्ट घेतली चिटकुलला. मस्त ड्रोन वगैरे उडवला, तुम्ही ड्रोन शॉट्स बघितलेच. तर आता परत चिटकुलवरनं रेकॉन्ग्क्विओला चाललो आहे. साधारण 70 किलोमीटर जायचं आहे. आज निवांत ड्रायव्हिंग आहे. 40 किलोमीटरचा घाणेरडा रस्ता आहे, पण पुढचा रस्ता खूप सुंदर आहे सगळा. त्यामुळं आज पाऊसही नाही आहे, कारण सकाळी लवकर निघालो आहे, त्यामुळं भिजायचंही काही टेन्शन नाही आहे. सो येस, फिंगर्स क्रॉस्ड बेबी. पाऊस नसताना या रस्त्यावर गाडी चालवायची मजा काही औरच आहे राव. मस्त समोर डोंगर दिसत आहेत, बर्फाने भरलेले, आणि त्यातनं एक रस्ता खडबडीत चाललेला, जसं की होरायझनला एंडच नाही आहे. वा 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 वा, काय फिलिंग आहे यार. गाईज, जर का तुम्हाला कधी वेळ मिळाला ना तर मी नक्की सांगेन की चिटकुलला येऊन जावा तुमच्या स्पिती सर्किटमध्ये. सो आत्ता आम्ही रेकॉन्ग्क्विओच्या रस्त्यावर आहोत. डॅमपासून राईट वळवल्यावर साधारण 30 किलोमीटर्समध्ये रेकॉन्ग्क्विओ येतं. 2 रस्त्यात रेकॉन्ग्क्विओला जायचे. एक जो आम्ही आत्ता चाललो आहे तो, आणि एक जो राईट साईडला खालनं नदीपात्राच्या जवळनं जातो तो. सो आम्ही वरचा निवडला कारण तो आम्हाला जास्त इझियर वाटला. रस्ता तर चांगला आहे, नवीनच बनवलेला दिसतो आहे, पण गुगल मॅप्सवर मात्र हा रस्ता काही दिसत नाही. तुम्ही असे हवेत उडताय असं वाटतं. ह्या रस्त्याने तुमचे साधारण 10 किलोमीटर आणि एक 25 मिनटं वगैरे वाचतात साधारण, त्यामुळं हा घ्या. तर फायनली आमची एंट्री झालेली आहे रेकॉन्ग्क्विओमध्ये, आणि आता मार्केटच्या शेजारी कुठेतरी हॉटेल आहे, ते शोधायचं आहे. त्याला फोन करावा लागणार आहे. सो अशी मजल करून आम्ही फायनली पोचलेलो आहे रेकॉन्ग्क्विओच्या हॉटेलमध्ये, आणि आता सगळे सामान उतरवत आहेत. हॉटेलमध्ये जायचं आहे आणि मग उद्या लोकल साईट सीइंग आहे. तुम्हाला आत्तापर्यंत इंटरेस्ट वाटला असेल तर पुढचा एपिसोड नक्की बघा.